आजार हा असा आजार आहे, आजार हा असा शाप आहे, ज्याच्यामुळे माणूस बेजार होतो. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सगळ्या बाजूने तो उद्ध्वस्त होतो आणि अशा वेळी आजारी पडल्यानंतर किंवा आजार झाल्यानंतर किंवा घरातल्या कोणाला आजार झाल्यानंतर मात्र माणूस जो आहे तो विचार करण्याची क्षमतासुद्धा विसरून जातो आणि याच्यामधून मग नात्यांची माती व्हायला लागते. ती कशी हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आणि यासाठी आपल्याला जायचं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगावमधलं यावल तालुका आहे आणि त्या ठिकाणचं न्हावी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये राहणारे धीरज मधुकर चौधरी यांचं शेत आहे आणि यांच्या शेतामध्ये एक 32 वर्षाचा ठुशा भाऊलाव बारेला नावाचा एक तरुण राहतो आहे आणि त्याच्याबरोबर ती त्याची पत्नी आहे आणि त्याच्या 3 मुली आहेत आणि इतरही त्यांचा परिवार आहे. तर अशा पद्धतीने ही मंडळी तिथं राहत आहेत आणि ही जी मंडळी आहेत ते मूळचे मध्य प्रदेशमधलं गुलझरी हा जो भाग आहे त्या भागातले आहेत आणि पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी आलेत आणि त्या ठिकाणी राहत आहेत. आता इथं राहून यांची मोलमजुरी वगैरे चाललेली आहे, जीवन जगतायत. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, अत्यंत हालाकीची आहे. आता याच्यातच या परिवाराला एक प्रचंड मोठं दुःख होतं. यांची 5 वर्षाची मुलगी, नाव आहे अनिता. आता ही जी मुलगी आहे तर त्या मुलीला लहानपणापासून पोटफुगी, गालफुगी, दमकोंडा वगैरे वगैरे असे आजार होते. आता या परिवाराची एकतर अगोदरच आर्थिक परिस्थिती प्रचंड गरिबीची होती आणि त्याच्यातच त्या मुलीला उपचार करायला लागायचे. मुलगी सतत आजारी असायची आणि उपचार करता करताच आईवडील थकलेले होते. उपचारासाठी पैसा लागत होता आणि तो जास्त लागत होता, कमाई मात्र कमी होती. वडिलांना, आईला, घरच्यांना शक्य आहे तेवढे त्यांनी उपचार केले, पण शेवटी हा बाप वैतागला आणि त्या लहान मुलीचे होणारे हाल, तिला होणारा त्रास याच्यामुळे यांना त्रास व्हायला लागला आणि आपण काहीच करू शकत नाही आणि ही आगतिकता यायला लागली आणि यातून त्या बापानं अत्यंत भयंकर असा निर्णय घेतलेला होता. तारीख आहे 17 ऑगस्ट 2023. तर या दिवशी सकाळी आता घरातली लहान मुलगी जी आहे अनिता ती म्हणजे घरी होती, आईवडील घरी होते, पण नंतर आई तिच्या पद्धतीनं कामाला गेली, वडील त्यांचं काय मोलमजुरी होती त्या पद्धतीनं गेले आणि संध्याकाळी ज्या वेळेस ही मंडळी घरी आली त्यावेळेस पाहिलं तर ही लहान मुलगी अनिता ही गायब झालेली होती. आता ही बाप कामावरून घरी आल्यानंतर जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आली, तिचा शोध सुरू झाला, त्यानंतर ही बातमी गावामध्ये पसरली, त्यानंतर सगळे नातेवाईकांना वगैरे समजली एक छोटीशी 5 वर्षाची मुलगी ती गायब झाली. हे कळल्यानंतर मात्र सगळे रस्त्यावरती उतरले किंवा सगळे शोधायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 1-2 दिवस सगळी मंडळी त्या मुलीचा शोध घेत होते, तिला शोधत होते, पण ती काही सापडत नव्हती आणि याच सुमारास तिचे वडीलसुद्धा गायब झालेले होते. आता बाप आणि लेक हे दोघंही गायब होते. घरच्यांच्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते. काळजीनं काळीज जे आहे ते फडफडत होतं आणि 19 ऑगस्टला शनिवारी म्हणजे त्या गावाच्या बाहेर सुनील फिरके यांचं शेत आहे, त्या शेतामधली एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये एका लहान मुलीचा मृतदेह तरंगत होता. आता हे कोणीतरी बघितलं, गावामध्ये बातमी कळली, सगळे तिकडं धावले, मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह 5 वर्षाच्या अनिताचा होता. आता वडील ठुशा जे आहेत तो अद्याप गायब झालेला होता, घरी आलेला नव्हता. आता यावेळेस मग पोलीस घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यानंतर मग त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. आता या चौकशीमध्ये असं वाटत होतं की ही जी 5 वर्षाची मुलगी आहे ती मुलगी खेळत खेळत इकडे तिकडे धावत होती आणि धावता धावता ती विहिरीमध्ये पडली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झालेला होता. पण तिचा मृत्यू झाला, पण तो बाप जो आहे तो मात्र का गायब झाला होता? पोलिसांनी घरच्यांकडून जेव्हा माहिती घेतली त्यावेळेस मग त्या मुलीचं दुखणं, वैतागलेला बाप ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या आणि त्याचबरोबर ती गावातल्या काही लोकांनी त्या मुलीला म्हणजे त्या अनिताला शेवटचं वडिलांबरोबरच बघितलं होतं. म्हणजे गावाबाहेर वडिलांबरोबरच ती जात होती हे पाहिलं, हे पोलिसांना कळलेलं होतं. त्यामुळे पोलिसांना त्या ठुशाचा संशय येत होता आणि पोलीस त्याच्या मागावरती होते आणि नंतर मग पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्यालासुद्धा अटक केली आणि विचारपूस केल्यानंतर त्यानं कबूल केलं की अनिताचा जन्म झाला तेव्हापासून ती आजारी आहे, अगदी लहानपणापासून आजारी आहे आणि उपचारासाठी पैसा नव्हता, तात्पुरता उपचार होत होता, मात्र तिच्या वेदना प्रचंड असह्य होत्या आणि वडील जे आहेत ते कमी पैसे कमवायचे आणि खर्च जास्त येत होता, उपचारासाठी खर्च जास्त येत होता. पण या गोष्टीवरून बघा, घरामधलं कोणी जर आजारी असेल
तर त्या घरातल्या लोकांच्यामध्ये पण वादावादी होते, भांडणं होतात. तसंच यांच्या घरामध्ये होत होतं, म्हणजे पती पत्नी भांडण करायचे, सासू सासरे यांच्यामध्ये सुद्धा वाद व्हायचा, भांडणं व्हायचे. आता घर लहान होतं त्यामुळे घरामधला वाद जो आहे तो त्या मुलीच्या समोरच व्हायचा. म्हणजे एका बाजूला ते बाळ आजारी आहे आणि दुसऱ्या बाजूला घरात नवरा बायकोचं भांडण वगैरे चाललेलं होतं. अशा पद्धतीनं हे सगळं सतत व्हायचं. आणि ज्या दिवशी ही घटना घडली होती त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला सुद्धा या अनिताच्या आजारपणामुळे घरात नवरा बायकोची परत एकदा भांडणं झालेली होती. आणि त्यामुळे या बापानं निर्णय घेतला की आता या मुलीला कायमचं संपवायचं. आणि 17 ऑगस्टला पत्नी कामावरती निघून गेली, पतीनं कामावर जायचं नाटक केलं आणि त्याचे सासू सासरे वगैरे जी मंडळी आहेत ती मध्य प्रदेशमध्ये काहीतरी कामासाठी गावाकडे गेलेली होती. आणि धुशानं तो कामावरती जायचा असं नाटक केलं आणि आपल्या मुलीला घेतलं. आणि त्याच्यानंतर मग त्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन जायचं असं तिला सांगितलं. आणि त्या मुलीला बरोबर ती घेऊन तो त्या गावाच्या म्हणजे न्हावी गावाच्या बाहेर आला. आणि त्या ठिकाणी बाहेरची जी विहीर होती त्या विहिरीमध्ये त्या मुलीला टाकून दिलं. आणि याच्यामध्ये मग त्या बुडून त्या मुलीचा मृत्यू झाला होता. अशा पद्धतीनं त्या बापानंच आपल्या मुलीची हत्या केली होती. आता जी माहिती माध्यमातून पुढे आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो, तर आता या माध्यमातून आपलं हे जे चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून एक सगळ्यांना नम्र विनंती आहे, म्हणजे जे तरुण मुलं आहेत त्यांना, ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना, की स्वतःच्या पायावरती उभं राहिल्याशिवाय लग्न करू नका. कारण बऱ्याच वेळा काय होतं की बाकीच्यांचा म्हणजे वय असतं हे असतं आणि याच्यामुळे लोक लग्न करतात आणि नंतर मात्र अत्यंत म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर संपन्न नसतील, आर्थिकदृष्ट्या जर स्वतःच्या पायावर उभे नसतील तर मात्र प्रचंड हाल होतात, प्रचंड त्रास होतो आणि तो त्रास आपल्यालाच भोगायला लागतो. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, लग्न झाल्यानंतर पहिली म्हणजे परिवार नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत आणि मग ती कितीही फुलं दर वर्षाला एक पाळणा हालतो, दर वर्षाला एक पाळणा हालतो, दर वर्षाला एक पाळणा, असं सगळं चाललेलं होतं. पण ते पाळणे आता परवडणारे नाहीत, कारण पाळणे प्रचंड महाग झालेत. त्याच्यामुळे त्या म्हणजे परिवाराचं नियोजन असलं पाहिजे, त्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे आणि आपल्या परिवाराचा प्रत्येकानं मेडिक्लेम काढून घेतला पाहिजे. कारण कोणाला काय आजार होईल, कोणाला काय त्रास होईल सांगता येत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच आता बाकी लक्षात घ्या की आपल्याकडे कितीतरी तरुणांना किंवा कितीतरी व्यक्तींना, बहुतेक 80-90% लोकांना तंबाखूचं व्यसन असेल, काही मंडळी दारू पित असतील, दारू प्यायला पैसा आहे, त्यानंतर तंबाखूला पैसा आहे, मग मेडिक्लेम काढून जर घेतला, तेवढाच पैसा मेडिक्लेमला जर वापरला तर कदाचित भविष्यकाळामध्ये जे संकट येतं ना त्या संकटातून आपण सावरू शकतो. म्हणून प्रत्येकानं किमान आपला मेडिक्लेम काढून घेतलाच पाहिजे. आणि डिलिव्हरी बऱ्याच वेळा काय होतं की अनेकदा म्हणजे डिलिव्हरी वगैरे जे होतात ना त्या घरी केल्या जातात किंवा अशा बाहेर कुठेतरी केल्या जातात. त्याच्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्या जर झाल्या तर मुलांच्यामध्ये काही जर व्यंग असेल, काही त्रास असेल, काही वेगळ्या गोष्टी असतील तर त्यासुद्धा समजून येऊ शकतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि आता सरकारी, पूर्वीच्या काळी जरी काही वर्षापूर्वी सरकारी दवाखाने हे प्रचंड त्रासदायक होते, पण आता हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होते आहे आणि अजूनही काही काळात ती सुधारणा होईल. त्यामुळे सरकारी गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल याचाही विचार करा. आणि आता ही घटना जी मी तुम्हाला सांगितली, तर तुम्ही जर या भागातील असाल आणि याबद्दलची अधिक वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा कळवा. आणि त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा, आणि अशा घटना घडू नयेत याबद्दल काय वाटतं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.